महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवासाठी तुळजापूर नगरी सज्ज झाली आहे। यंदा दिनांक 30 मार्च ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत हा भव्य उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे। चैत्र यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक तुळजापूरमध्ये दाखल होणार असल्याचे मंदिर संस्थान आणि प्रशासनाने व्यापक तयारी पूर्ण केली आहे। भाविकांच्या सोयीसाठी स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे। तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र वाहतूक नियोजनही करण्यात आले आहे। दरम्यान भाविकांना सुरळीत आणि जलद दर्शन मिळावे यासाठी रांग व्यवस्थापन, सूचना फलक आणि स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे। प्रशासन आणि मंदिर संस्थानाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यंदाचा चैत्र उत्सव सुरक्षित, सुव्यवस्थित आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे। श्री तुळजाभवानीच्या जयघोषात तुळजापूर नगरी पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणात न्हावून निघत आहे। माढा तालुका प्रतिनिधी हनुमंत मस्तूत। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान वतीने सर्वांना नमस्कार। सर्वांना माहिती आहे की 31 मार्च ते 5 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये चैत्र पौर्णिमा उत्सव आपण साजरा करणार आहोत आणि येणाऱ्या चैत्र पौर्णिमा उत्सवामध्ये भाविकांची प्रचंड इथे आवक होणार आहे। या भाविकांची ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता आपण मंदिर संस्थान वतीने सर्व भाविकांना आवाहन करू इच्छितो की 31 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत भाविकांसाठी प्रवेश मार्ग जे असणार आहे आपला मंदिरचे मागच्या बाजूने म्हणजे बिडकर पायरी मार्गाने आपण प्रवेश देणार आहोत आणि याच दरम्यान 31 मार्च ते 5 एप्रिल कालावधीत आपण सर्व प्रकारचे रेफरल दर्शन पासेस आपण बंद ठेवणार आहोत आणि तसेच 31 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान विशेष देणगी दर्शन पास म्हणजे 500 रुपये देणगी पास ही पण आपण बंद ठेवणार आहोत। येणाऱ्या सर्व भाविकांसाठी त्यांच्या सुरक्षतेच्या अनुषंगाने, त्यांच्या सोयी सुविधाच्या अनुषंगाने आपण सर्व तयारी केलेली आहे। पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, आरोग्य प्रशासनामार्फत सर्व प्रकारची तयारी झालेली आहे। भाविकांसाठी ठिकठिकाणी आपण पिण्याची पाण्याची सोय केलेली आहे। त्याच्यानंतर आपण एअर कंडिशन आपलं दर्शन मंडपमध्ये वेटिंग रूममध्ये आपण बसवले आहे। या व्यतिरिक्त उष्माघातची आपण लक्षात घेता भाविकांसाठी ORS तसेच ज्यूस पॅकेट याची पण आपण तयारी केलेली आहे। सो येणारे चैत्र पौर्णिमा उत्सवासाठी सर्व भाविकांसाठी मंदिर संस्थांमार्फत खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।